अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या कामामध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता। तर संबंधित घोटाळ्याचे पुरावे आणि निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून अहिल्यानगर महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी प्रशासन ठेकेदारांचे संगमत असल्याचे आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केले होते। तर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधत कारवाईच्या भीतीने शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याचा आरोप यावेळी केला होता। यावर शहरातील शिवसेना शिंदे गटाचे नेते संभाजी कदम यांनी काळे यांचे आरोप खोडले असून विधानसभेला ज्यांनी हक्काच्या जागा इतरांना सोडून पक्षाची चोख भूमिका पार पाडली, आम्हाला पक्ष सोडायला कारण संजय राऊत आहेत, त्यामुळे आम्ही खऱ्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले। हे आम्ही त्यावेळी पक्ष नेतृत्वाला देखील कळवून बाहेर पडलो आहे। काळेंनी शोधून काढलेला घोटाळा शेवटपर्यंत न्यावा, यात शिवसेनेच्या महापौरकीच्या काळात असा एकही गैरप्रकार झालेला नाही। पहिले तर त्यांनी जो शिंदे गटाचा किंवा आमच्या शिवसेनेचा जो विषय केलेला आहे तो आरोप मी या ठिकाणी खोडून काढतो। अशी कोणतीही विषय नाही किंवा असं कोणतंही कारण नाही की आम्ही तिकडे गेलो किंवा शिवसेनेमध्ये गेलो। त्याचं कारण सर्वश्रुत आहे। आम्ही त्यावेळेस पत्रकारांना, सगळ्यांना, नगर शहराच्या जनतेला देखील सांगितलं, नगर शहराची विधानसभेची जागा, जी हक्काची जागा होती जिल्ह्याची, ती घ्यायला पक्ष नेतृत्वाने ज्यांच्यावर जबाबदारी दिली, जे कागदपत्र किरण काळे साहेबांनी ज्या नेत्यांकडे दिले त्यांच्याकडे ही जबाबदारी होती आणि ती त्यांनी अत्यंत चोख पद्धतीने खरं तर त्या ठिकाणी सांभाळली आणि त्यांनी ज्या जागा घ्यायला पाहिजे होत्या त्या सोडल्या आणि ज्या नको होत्या त्या घेतल्या। त्याच्यामुळं शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि आम्ही माजी नगरसेवक असो किंवा माजी पदाधिकारी असो, आजी पदाधिकारी असो, यांनी सगळ्यांनी बसून निर्णय केला की आपल्याला आता ह्या इथं थांबणं जमणार नाही। त्याचं कारण संजय राऊत साहेब आहेत, हे आम्ही पक्ष नेतृत्वाला देखील सांगितलं। आम्ही पक्ष नेतृत्वासंग बोलून जाहीर सांगून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। आम्ही काही लपून नाही गेलो। त्याच्यामुळं आणि महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये होतो, तर महाविकास आघाडीचे सगळ्या निवडणुका पार पडल्यानंतर आम्ही आमचा राजकीय निर्णय केलेला आहे। राहिला विषय रस्त्याच्या कामाच्या संदर्भात, तर वेळोवेळी शिवसेना आवाज उठवत आलेली आहे। त्या महापालिकेमध्ये कोणतंही चुकीचं काम चालू असलं तर ते होऊन चुकीच्या कामाला आम्ही कधी सहकार्य करत लई लांब राहिलं, पण आम्ही त्याला कायम सातत्याने विरोध करत आलेलो आहे। आणि यांनी जो काही घोटाळा काढला आहे शोधून, तो त्यांनी शेवटपर्यंत पुढे न्यावा। त्याच्यात काही तथ्य असल्यास चांगली गोष्ट आहे, नगर शहराच्या जनतेसमोर येईल, पण हा विषय अत्यंत वेगळा आहे। त्यांनी जो विषय केला की आपण थर्ड पार्टी ऑडिट जे करतो त्यांची चुकीचे दाखले आणले किंवा काय जे त्या आरोपामध्ये त्यांच्याकडून समजतं। पहिले तर शिवसेनेच्या महापौरच्या काळात असा एकही प्रकार आमच्याकडून झालेला नाही, कारण की होऊ शकत नाही। ज्या वेळेस आपल्याला राज्य सरकारकडून निधी मिळतो, महानगरपालिका काही निधी उपलब्ध करून देते, त्यावेळेस संबंधित प्रभागाच्या नगरसेवक किंवा नागरिक हे कामं सुचवत असतात आणि त्या कामाची प्रतीक्षा नागरिकांना असती, नगरसेवकांना असती। प्रत्येक नगरसेवक आपापल्या भागांमध्ये लोकांसमोर जात असताना मी किती जास्तीत जास्त काम करेल आणि मी त्यांचे प्रश्न कसे सोडवेल याच्यासाठी चढाओढ लागते नगरसेवकांची, की मी हा विकास निधी मंजूर करून आणला, त्याचं उद्घाटन करणं असेल, त्या कामावर प्रत्यक्ष थांबणं असेल, लोकांचा सहभाग असेल। आपण पाहिलं असेल की आम्ही काम करण्यासाठी त्या ठिकाणी वाट किंवा प्रशासनाशी आमचं त्याच्यामुळे दोन हात होतात आणि अशा मुद्द्यांनी नगर शहर सातत्याने शिवसेनेबरोबर राहिलेले, आमची बी देखील जबाबदारी राहिलेली। त्याच्यामुळं हे असे आरोप करून काही विषय नाही आणि शिवसेनेचं काम सातत्याने जे बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत आहे, जे या नगरकरांना अभिप्रेत आहे, जे अनिल भैयांना अभिप्रेत आहे, तेच काम इथून पुढच्याही काळात आम्ही पुढे देणार।